तर राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. टॉप सोयाबीन बियाणं 2025साठी कोणते तुम्ही तिथं निवडू शकता. गेल्या 5-6 वर्षापासून मी शेतकऱ्यांसाठी तिथं काम करतो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. जवळपास आता 3 लाख जे काही शेतकरी सदस्य आहेत तर ते आपल्या चॅनलवरती तिथं बनत आलेले आहेत. आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो, कारण मी वेळोवेळी वेगवेगळी माहिती देतो आणि भरपूर साऱ्या शेतकऱ्यांकडूनच मलासुद्धा भरपूर साऱ्या ज्या गोष्टी आहेत तर ते तिथं शिकायला भेटत असतात. शेतकरी मित्रांनो, भरपूर असे जे वाण आहेत जुने, तर ते सुद्धा मी इथं तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, जे नवीन काही वाणं आपल्याला पाहायला मिळतात तर ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. परंतु सोयाबीन यावर्षी लागवड करावी का, हा प्रश्न तुम्ही तिथं निश्चितच घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला 10 क्विंटलच्या वरती जर सोयाबीनचा उतार येत असेल तर निश्चितच तुमच्यासाठी सोयाबीन ही फायद्याची आहे. परंतु जर तुम्हाला 5-6 क्विंटलच्या आसपास जर सोयाबीन पिकाचा उतार तिथं येत असेल तर निश्चितच याच्यातून तुमचा ॲटोमॅटिकली जो खर्च आहे तर तो सुद्धा तिथं निघणार नाही. तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन सोयाबीन पिकाचं कशा प्रकारे घ्यायचं आहे, आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी माहिती भेटणार आहे. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीचं जे वाण आहे, मी मागच्या वर्षी या वाणाबद्दल एक रील्स बनवला होता. ॲक्च्युली शेतातून शेतकऱ्याच्या भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना विश्वास बसला नव्हता. परंतु त्या रील्समधून जे शेतकरी होते परभणी भागातले, तर त्या शेतकऱ्यांनी फुले दुर्गा या वाणाची लागवड केली होती. म्हणजेच KDS 992 हे जे वाण आहे अप्रतिम, त्या शेतकऱ्याला तिथं रिझल्ट आलेला होता. 14.5 क्विंटल प्रति एकरातून त्या शेतकऱ्याने तिथं उत्पादन घेतलं होतं. मित्रांनो, बऱ्यापैकी परिपक्वतेचा कालावधीचा जर विचार केला तर आपल्याला 90 ते 95 दिवसाच्या आसपास लागवड करून झाल्यानंतर काढणीला आलेले पाहायला मिळतं. याचं जे प्रकाशन वर्ष आहे तर ते 2022 आपल्याला तिथं पाहायला मिळतं. उत्पादन बऱ्यापैकी 10 ते 12 क्विंटल प्रति एकर हे जी शिफारस आहे तर ही युनिव्हर्सिटीने केलेली आहे. ज्या युनिव्हर्सिटीनं हे जे वाण आहे तर ते रिसर्च केलेलं, परंतु याची उत्पादक क्षमता आपल्याला जास्तीत जास्त असल्याचे तिथं पाहायला मिळतं. तेलाचे प्रमाण आपल्याला 18.25% तिथं पाहायला मिळतं. बियाण्याचा दर प्रति एकरासाठी मित्रांनो, ही पण जी युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे, तर तिची शिफारस आहे. परंतु आपल्याला 14-15 जे किलो बियाणं आहे तर ते एका एकरात टोकन करणं तिथं गरजेचं आहे. पेरणी जर केली तर आपल्याला 20 ते 25 किलो प्रति एकरासाठी लागेल. लागवडीचं अंतरसुद्धा दिलेलं आहे. रोगप्रतिकारक क्षमता या वाणाची आहे. जांभळ्या बियाण्याचा डाग आणि त्याच्यासोबत बॅक्टेरियल पस्ट्युल रोगांवर याचा जो प्रतिरोध आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे. JS 335. शेतकरी मित्रांनो, खूप जुनी व्हरायटी आहे आणि अजूनही या व्हरायटीने तिचा जो दबदबा आहे तर तो मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये तिथं निर्माण केलेला आहे. बऱ्यापैकी कोणत्याही रानामध्ये आपल्याला या व्हरायटीची जर लागवड केली तर जास्तीत जास्त उत्पादन मिळून देतं. त्याच्यासोबतच पाऊस कमी जास्त जरी झाला तरी उत्पादन क्षमतेवर आपल्याला तिथं कुठल्याही प्रकारे परिणाम झालेला पाहायला मिळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही JS 335 या वाणाचा सुद्धा विचार करा. जर तुमचा हिच्यावर विश्वास असेल, रेग्युलर तुम्ही हीच व्हरायटी लावत असाल, 10-12 क्विंटलच्या आसपास जर तुम्ही उतार घेत असाल तर तुम्ही निश्चित या वाणाकडे वळावं. नवीन कोणतंही वाण शोधू नका. कोणीही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काहीही जरी सांगितलं तरी त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण चांगली माहिती देणारे खूप कमी आहेत आणि नुसताच बोबाटा कंपनीची मार्केटिंग करणारे खूप जे लोक आपल्याला यूट्यूबवरती पाहायला मिळतात. त्याच्यामुळं याच्यावर विश्वास असेल, 10 क्विंटलच्या पुढे जर तुम्ही हिचा उतार घेत असाल तर निश्चितच या वाणाची तिथं लागवड करा. त्याच्यानंतर JS 9305 ही सुद्धा चांगली वाण आहे शेतकरी मित्रांनो. कालावधी बऱ्यापैकी 90 ते 95 दिवसाच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतं. उत्पादन बऱ्यापैकी 20 ते 25 क्विंटल प्रति हेक्टर, म्हणजे 10 ते 12 क्विंटल प्रति एकराच्या आसपास आपल्याला पाहायला मिळणार. मित्रांनो, खूप ही सुद्धा चांगली व्हरायटी आहे. 100 बियाण्याच्या वजनाचा जर विचार केला तर 16 ते 18 ग्रॅमच्या आसपास 100 बियाण्याचं वजन आपल्याला पाहायला मिळतं. 25 ते 30 किलो पेरणीसाठी आणि 15 किलोच्या आसपास तुम्ही टोकन पद्धतीनं या व्हरायटीचं तिथं लागवड ही करू शकता. MAUH 612 2022-23 मध्ये खूप जबरदस्त चाललेली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. नांदेड साईडला मी या व्हरायटीचा तिथं प्लॉट पाहिला होता, खूप सुंदर होता. आणि एकंदरीत ही व्हरायटीसुद्धा आपल्याला परभणी विद्यापीठानं तिथं विकसित केलेली पाहायला मिळते 2018 मध्ये. हिचासुद्धा तुम्ही लागवडीसाठी विचार करा. चांगली व्हरायटी आहे. खास करून नांदेड, परभणी, वसमत, लातूर या भागामध्ये या त्या भागातील शेतकऱ्यांनी या व्हरायटीचा तिथं विचार हा करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, फुले संगम 2023-24च्या दरम्यान खूप गाजलेली व्हरायटी होती. परंतु त्याच काळामध्ये या व्हरायटीचं जे उत्पादन आहे तर ते भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना कमी आलं. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे बागायती रानासाठी आय थिंक ही रिकमेंडेड केलेली व्हरायटी आहे. जिरायती रानामध्ये हिचं उत्पादन तुम्हाला कमी येऊ शकतं. त्यातली त्यात शेतकरी मित्रांनो, आपल्याला फुले संगम ही जी व्हरायटी आहे तर याची टोकन पद्धतीनंच तिथं जर तुम्ही बेड पाडून प्रॉपर लागवड केली तर निश्चित जास्तीत जास्त उत्पादन हे मिळू शकतं. कारण 14-15 क्विंटलपर्यंत सुद्धा
फुले संगम या व्हरायटीची लागवड करून आपले सांगली, सातारा त्याच्यासोबतच जे आपले पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांनी याचं उत्पादन तिथं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 3344 जी ग्रीन गोल्ड सीड्स कंपनीची रिसर्च व्हरायटी आहे, ही सुद्धा व्हरायटी तिथं आपल्याला चांगली असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि NRC 157 इंदोर मध्ये MP मधील इंदोर इथे जे रिसर्च सेंटर आहे आपलं भारतीय कृषी विद्यापीठाचं, तर तिथं ही व्हरायटी 157 नावाची NRC 157 नावाची तर ही रिसर्च झालेली आहे मित्रांनो. आपल्या महाराष्ट्रामध्ये हिची लागवड आपल्याला कमी प्रमाणात केलेली पाहायला मिळते. तुम्ही या व्हरायटीची लागवड केली होती का? तुम्हाला कशा प्रकारे उत्पादन आलं आहे ते खाली कमेंट करून सांगा. कारण तिकडं चांगली चालते शेतकरी मित्रांनो, जास्त उत्पादन देते, परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये हिचं उत्पादन किंवा हवामानाला समतोल धरू शकते का? आपल्या इकडं सुद्धा जास्त उत्पादन देऊ शकते का? तर याचा आपल्याला अंदाज घेणं गरजेचं आहे. जर थोड्याफार क्षेत्रावरती 2-3 एकरवरती जर लावायची असेल, 1-2 एकरवरती, तर लावून 5-10 एकरवरती शक्यतो लावू नका. कारण उत्पादन कसं निघेल, काय निघेल याची तरी अजून मला शाश्वती ही नाही आहे. मित्रांनो, माझी आवडतीची व्हरायटी तर फुले संगम आहे. त्याच्यानंतर KDS 992 आहे, फुले दुर्गा. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही पुढच्या व्हरायटीचा विचार करा तर ती म्हणजे ब्रँडेड ऑल टाईम चालणारी टॉपची व्हरायटी JS 335. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त तुम्ही यावर्षी कोणती व्हरायटी लावताय किंवा तुम्हाला कोणत्या व्हरायटीनं किती उत्पादन दिलं आहे, जे खरं आहे शेतकरी मित्रांनो ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा, जेणेकरून आपल्या शेतकरी मित्रांचा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला यावर्षी आपल्या सोयाबीन पिकाचा प्लॉट जर बुक करायचा असेल तर तुम्ही 74 99 29 39 00 या नंबरवरती व्हॉट्सअपला सोयाबीन प्लॉट बुक असं लिहून पाठवा. तुम्हाला आपला जो प्लॉट आहे तर तो वेळोवेळी मी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याच्यासोबतच फोटोज व्हिडिओज पाहून तुम्हाला लवकरात लवकर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, यावर्षी तुम्हाला सोयाबीन पिकासंदर्भात काय वाटतं अवश्य कमेंट करा. व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत धन्यवाद.